श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच जीवनात उपयोगी येणारे आणि संकटातून दूर करणारे स्वामी समर्थ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. नित्य स्मरावे स्वामींना, दत्तरूप ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो सर्वनाश. अति लोभात होतो विनाश, हृदयात ठेवा भाव निस्वार्थ. अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ. मितवाशी तो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुखी. समर्थ नामास रोज स्मरावे, माये बापास कधी न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार, स्वामी नामात सुख ते अपरंपार. आणि असं सुख अपरंपार आपल्या नामातही राहिलं पाहिजे आणि स्वामींचं नाम आपलं घेत राहिलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो ना, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा आणि कशी लागते ते कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला आपण लागलंच पाहिजे. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे चांगले कर्म आपण केले पाहिजेत. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवर ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. एवढं लक्षात घ्या. आणि म्हणून आपण चांगलेच कर्म करायचे. आणि स्वामींच्या दरबारात सुद्धा चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना नक्कीच आश्रय दिला जातो. म्हणून कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, मन शांती व सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेत. विचार बदलला म्हणजे स्वभाव बदलतो. आणि सवयी बदलल्यामुळे, स्वभावातील बदलामुळे सवयी बदलतात. आणि सवयी बदलल्यामुळे व्यक्तिमत्व बदलते. व्यक्तिमत्व बदलले की आपले भविष्य पूर्णपणे बदलून जात असते. म्हणून जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो ना, व श्री स्वामी समर्थ हे ज्याचे दैवत आहेत, त्यांच्या अंतकाली भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थच परलोकी जाण्याचा मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभव असे सत्य आहे आणि हे तुम्ही नक्कीच समजून घेतले पाहिजे. म्हणून अशीच आपण नित्य स्वामींची भक्ती केली पाहिजे. आणि आता तुम्ही हे समर्थ नक्कीच ऐकलं असेल आणि त्या समर्थांचा संदेश ऐकल्यावर नक्कीच तुमच्या जीवनातील अडचणी ह्या दूर होतील आणि स्वामी कृपेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्कीच असेल. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असावा तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हा ज्ञानाचा विकास होत असतो. म्हणून मी जे तुम्हाला नक्कीच स्वामी संदेश सांगितले ते तुम्ही अगदी मन लावून ऐकले तर तुम्हालाही त्याचा लाभ नक्कीच होणार आहे. प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते. आणि एक लक्षात घ्या, म्हणून आपल्या मनात आणि जीवनात स्वामींची भक्ती आपण मनापासून केली पाहिजे. आणि मनापासून केली की मग स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात आणि दर्शन सुद्धा देतात. स्वामी म्हणत असतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत कधीच होत नसतो. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुम्ही तुमच्या मनात नेहमी सुंदर विचार ठेवा आणि गोड वागणूक ठेवा. पैसा कधी येतो आणि कधीही जात असतो. जे झाले ते चांगले झाले आणि जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून कुणालाही भिवू नका आणि कुणालाही घाबरू नका. जेव्हा तुमच्या पाठीवर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे, मग कुणाला भिण्याची तुम्हाला गरज नाहीये. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे अभय वचन लक्षात ठेवा आणि जीवनाचा प्रवास सुखमय चालू ठेवा. बस एवढेच तुम्ही केले पाहिजे. आणि स्वामी आपल्याला सांगत असतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली तरी ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते, त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि परिस्थिती बदलण्याची वाट पाहावी. स्वामी आपल्याला दुसऱ्या रूपात येऊन मार्ग नक्कीच दाखवतात. फक्त ते आपल्याला समजले पाहिजे आणि ते आपल्याला कधीच समजते जेव्हा आपण स्वामी भक्तीत असतो आणि स्वामींची भक्ती करत असतो. म्हणून नेहमी स्वामींचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे आणि त्या स्वामींच्या भक्तीत आपण गुंगून राहिले पाहिजे. नक्कीच स्वामी आपल्याला दर्शन देतील आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर करतील. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनत असते. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा तर दोन्ही सुद्धा तुमच्या शक्ती बनतील. पण
पण तुम्ही इतरांवर म्हणजेच माणसांवर जर विश्वास ठेवला तर ती कमजोरी तुमची बनेल. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं. म्हणून लोकांच्या मागे पडू नका आणि त्यांच्या मनासारखं आपलं जीवन अजिबात जगू नका. अनमोल विचार आपल्याला देवाने दिले आहेत त्याप्रमाणे आणि आपल्या मनाप्रमाणे जगावे. फक्त कुणाचे वाईट करू नये आणि कुणाच्या वाईट दिशेला जाऊ नये, एवढेच आपण केलं पाहिजे. आणि देवसुद्धा आपल्याला तेच सांगत आहेत. मित्रांनो, इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्य काळात सुख असेल आणि मिळेल, पण धर्मच आपल्याला एक सांगतो की मन पवित्र आणि विचार तुमचे चांगले असतील ना तर तुम्हाला दररोज सुख मिळते. फक्त तुम्ही जीवनात समाधानी असले पाहिजे. आणि जो व्यक्ती जीवनात समाधानी असतो त्याच्या घरात सुख हे नांदत असतं आणि सुख हे त्यांच्या आयुष्यात येतं. आणि मग एवढं मात्र निश्चित खरं आहे, स्वतःच्या आयुष्यात हाय तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले आहे. म्हणून स्वतःच्या आयुष्यात स्वतःप्रमाणे जगा आणि प्रामाणिकपणाने कुणाच्या दडपणाखाली जगू नका. आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही आयुष्यात वावरा. फक्त त्यात एवढेच लक्षात ठेवा, कर्म फक्त चांगले ठेवा आणि नीतिमत्ता चांगली ठेवा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही ही हमी मी तुम्हाला देतो, कारण माझे जसे अनुभव आहेत आणि स्वामींनी मला भरपूर काही अनुभव दिले आहेत आणि तुम्हालाही स्वामी अनुभव देतील. फक्त मनापासून त्यांची भक्ती करा. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही आयुष्याचा निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय आपण घाईत घेऊ शकत नाही. आपण हे निर्णय घेणारच नाही. आणि इकडे एवढं लक्षात ठेवा, म्हणून कोणत्याही परिस्थितीत चुकीचे निर्णय आपले होऊ नाही देत आणि ते झालेच पाहिजे. आणि आपले नेहमी चांगलेच निर्णय आपण केलेच पाहिजे, एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, स्वामी आपल्याला सांगत असतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही. एवढेच तुम्ही लक्षात घ्या. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि त्यांचं आत्मसमर्पण तुम्ही स्वामींना करा. नक्कीच तुम्ही तुमची श्रद्धा एक दिवशी स्वामी तुम्हाला त्याचं फळ देतील आणि तुमची श्रद्धा ही मोठी होऊन जाईल. जिंकणे म्हणजे नेहमी पहिला येणे असे नसते आणि पहिला आल्यावरच आपण जिंकत असतो असं कधीच होत नसतं. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा आपल्याला जास्त चांगली करता आली म्हणजे ती आपण जिंकलेले असते आणि ती गोष्ट आपल्याला आयुष्यात नक्कीच होत असते. आणि मग त्याप्रमाणे आपण जिंकून गेलो असे समजावे. आणि सर्व काही सर्व लोकांना आयुष्यात मिळत नसते. आपल्याजवळ जे असते त्यात आपण सुखी समाधानी राहिले पाहिजे आणि त्यात आपण जर सुखी समाधानी राहिले तर सर्व काही आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळेल आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासोबत होत राहील. फक्त आपण त्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि वागताना नक्कीच चांगले लक्ष दिले आणि चांगले वागले तर सर्व काही लोक आपल्याला जवळ घेतात. म्हणून दुसऱ्यांविषयी कधीच मनामध्ये द्वेष ठेवू नका आणि धरला तर ते पैशाचाही काही उपयोग नसतो आणि तो मातीमोल असतो. म्हणून तुमची नियत ही कधीच चांगली ठेवा आणि मनस्थिती चांगली ठेवा. नक्कीच तुम्हाला कधी कमी पैशामध्येही सुख मिळेल आणि लाभेल. म्हणून समाधान तुम्हाला असायला हवं आणि देवावर मात्र नक्कीच विश्वास ठेवा. नक्कीच देव तुम्हाला तुमच्या कधीच सोडून जाणार नाही. आणि तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. एवढेच तुम्ही करायला हवं. आणि तुम्हाला माहिती असेल ना आणि त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलले पाहिजे, पण माहिती नाही तिथे तुम्ही जास्त बोलले तर नक्कीच तुम्हाला त्याच्यानंतर पस्तावा येत असतो आणि मग तुम्ही तेथे मौन पाळायला शिकले पाहिजेत. पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब केला जातो. म्हणून एक लक्षात ठेवा, तुमचे कर्म करत असताना नक्कीच घाबरा. एक टाइम तुम्ही देवाला घाबरले नाही तरी चालेल, पण तुम्ही मात्र आपल्या कर्माला नक्कीच घाबरले पाहिजे. आणि एवढेच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. एक लक्षात घ्या, हातात हात घेतला तर मैत्री होते आणि दोन्ही हात जोडले तर भक्ती होते. म्हणून तुम्ही दोन्ही हात जोडून स्वामींची भक्ती करा. आणि हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते आणि कोणाला हात दिला तर मदत होते. तसं स्वामी आपल्याला त्यांचा हात मदतीसाठी देतात आणि पुढे करतात. तसे हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ते शक्य होते. म्हणून स्वामी तुमच्यासाठी अनेक हात समोर आणत असतात आणि ते त्यांचं रूप दाखवतच नसतात आणि ते वेगळ्या रूपाने आपल्या जवळ येत असतात. फक्त ते समजण्याची शक्ती आपल्यात हवी आणि आपल्याला ते समजायला हवे. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात. म्हणून कधी समाधानी राहायला शिकले पाहिजे आणि जो समाधानी असतो तो नक्कीच सुखी आणि आनंदी जीवन जगत असतो. म्हणून
तुम्ही जीवनात कधीही सुखी आणि समाधानी असायला शिकले पाहिजे. स्वामी आपल्याला भरपूर काही ज्ञान देत असतात. चूक महत्त्वाची असेल तर नक्कीच तुम्ही व्यक्तीला विसरून जा, आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर तुम्ही नक्कीच ती चूक विसरून जायची आहे. आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर या वाक्यातून मिळाले असेल. म्हणून कधीही व्यक्ती जपायला शिका, आणि जर चुका असतील तर मग त्या चुकाही सुधारवायला शिका, आणि नक्कीच त्यांना तुम्ही एक मोठा मोका तरी देऊन बघा. मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना मित्रांनो, त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि हसत राहा. आणि तुमच्या डोक्यात जर कितीही अतिविचार चालले तरी तुमची काम ही रखडलेली असतात, आणि मग ती काम करण्यासाठी कोणीच येणार नाही. ती तुमचीच करावी लागतात. आणि एवढेच तुम्ही लक्षात घ्या पाहिजे. म्हणून ती कामं आपली वेळेवर करत राहा आणि हसत राहा, सुखी आणि समाधानात राहा. स्वामी आपल्याला सांगत आहेत, मनासारखं होत नसेल तर राग तुमचा नक्कीच वाढेल, आणि तो वाढलाच पाहिजे. हे साहजिकच एक गोष्ट आहे. मनासारखं झालं की हाव आपली वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात. म्हणून जास्त अपेक्षा ठेवल्या तर मन मात्र आपलं तुटत असतं, आणि त्यावर आपण देवाचा धावा घेत असतो. पण देव आपल्याला सांगत आहेत की तुम्ही अपेक्षा कमी ठेवा, आणि नक्कीच अपेक्षा कमी ठेवल्यात तर तुम्ही सुखी समाधानाने जीवन जगू नक्की शकाल. आणि नेहमी मन निर्मळ ठेवले पाहिजे व प्रामाणिक ठेवले पाहिजे. कुणी कितीही फसवले तर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं, आणि स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात. फक्त आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि जो व्यक्ती स्वामींशी प्रामाणिक राहतो त्याला सर्व काही स्वामी देतात. फक्त स्वामींशी आपण एकजूट आणि प्रामाणिक राहिले पाहिजे. एवढेच आपण केले पाहिजे. मित्रांनो, एक करा की तुम्ही तुमचं मन निर्मळ नक्कीच ठेवा, आणि स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे. नाहीतर मग आपली परिस्थिती वाईट आहे आणि आपण दुसऱ्यांचे पण वाईट इच्छितो तर मग आपलंही नक्कीच वाईट होणार आहे. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार केलं पाहिजे. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्या विचारांवर ताबा मिळवा, आणि विचारांवर ताबा मिळवला की नक्कीच दुसऱ्यांचे तुम्ही चांगले विचार करू शकाल आणि दुसऱ्यांविषयी चांगले बोलू शकाल. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, इथेच आपल्याला सर्व काही ठेवून जायचं आहे, आणि इथेच कमवायचं आहे, आणि इथेच गमवायचं सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र नक्कीच दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं. आणि म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या की पैशांपेक्षा माणुसकी खूप मोठी असते. म्हणून तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माणुसकी जपली पाहिजे. आणि कोणी तुमच्या समोर आरडाओरडा करत असेल तर नक्कीच त्याला मदत तुम्ही केली पाहिजे. आणि तुमच्याकडे कोणी मदतीची हाक मारत असेल तर नक्कीच तुम्ही त्याला मदत केली पाहिजे. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते त्याचप्रमाणे एक लक्षात घ्या की विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसांची किंमत कळत नसते. म्हणून जो विश्वासघाती असतो त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. कारण तो विश्वास तुमचा एक ना एक दिवस तो नक्कीच मोडेल, आणि तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा नक्कीच पस्तावा होईल. म्हणून तुम्ही व्यक्ती निवडताना आणि तुमच्या आयुष्यात व्यक्ती वावरताना ज्या व्यक्ती निवडताना त्यांच्याकडे तुम्ही निरफळपणे लक्ष ठेवले पाहिजे, आणि त्यांना निवडताना तुम्ही लक्ष देऊन निवडले पाहिजे. एक लक्षात घ्या, निवड आपली चुकीची ठरू शकते, पण मग नंतर तुम्ही त्या गोष्टीचा बोध घ्या आणि त्यातून शिका, आणि नक्कीच त्या माणसांपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात, आणि ती भोगावीच लागणार आहेत. म्हणून एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही खोटं काम करू नका आणि कोणाला लुबाडू नका. आणि जर तुम्ही लुबाडलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हे काम करत आहेत हे कुणाला समजत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर मग हे मात्र चुकीचं आहे. ते स्वामींना सर्व काही कळत आहे. म्हणून कोणाला खोटे बोलू नका आणि खोटे कर्म करू नका. स्वामी सर्व काही बघत असतात, आणि या कर्माचे फळं स्वामी तुम्हाला देत असतात. म्हणून तुम्ही स्वामींकडे कितीही पाया पडला तरी स्वामी तुम्हाला या कर्माचे फळं माफ करणार नाहीत, ते तुम्हाला मिळूनच राहतील. म्हणून कर्म करताना चांगले नक्कीच करा. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष तुम्हाला करावा लागला तर मित्रांनो, तर स्वतःला खूप भाग्यवान समजा, आणि स्वामींनी तुमची निवड केली आहे यासाठी असे समजा. कारण स्वामी समर्थांची संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतात जे देत असतात, ज्यांच्यात ते करण्याची धमक असते आणि ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. म्हणून तुम्ही जर कष्ट करत आहात तर तुम्हाला नक्कीच सुखाचे दिवस येतील. फक्त संयम ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला सुखाचे दिवस अनुभवायला मिळतील. आणि स्वामींवर ज्याचा आढळ विश्वास असतो
आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती जे लोक करतात त्यांना स्वामी चांगले दिवस आणल्याशिवाय राहत नाही. थोडा वेळ लागतो, पण स्वामी तुमचे प्रारब्ध हे मिटून टाकतात आणि तुम्हाला सुखाचे दिवस आणतात. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यावर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही निर्मळ मन हे जे लोकांचं असतं ना, त्यांच्यासोबत सोबत केली पाहिजे आणि त्यांच्यासोबत नातं टिकवलं पाहिजे, कारण ती लोक शेवटपर्यंत आपली साथ देत असतात आणि कधीच आपल्याला सोडून जात नसतात आणि त्या आपल्यासोबत नक्कीच प्रामाणिक राहत असतात, कारण त्यांच्या मनात आपल्याविषयी आदर सन्मान आणि माणुसकी असते आणि ते नक्कीच आपण यशस्वी झाल्यावर आपली पाठ थोपटत असतात आणि आपल्याला म्हणत असतात, तू पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि तसेच आपले स्वामी हे आपल्या पाठीशी आहेत आणि ते आपल्याला म्हणत असतात, बाळा तू एक पाऊल पुढे ठेव, मी 100 पावलं तुझ्या पुढे ठेवीन आणि नक्कीच तुला पुढे जाईल. आणि शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नसतं, कारण जो व्यक्ती शांत आणि त्याचं मन अगदी स्थिर असतं ना, नक्कीच तो व्यक्ती जीवनात अगदी सुखी असतो. आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. म्हणून तुम्ही माफ करत चला आणि कोणी चुकलं असेल तर नक्कीच त्याला माफ करा आणि त्याला त्या गोष्टीची नक्कीच लाज वाटेल आणि तो तुमच्याकडे परत माफी मागायला येईल. आणि एक लक्षात घ्या, त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा. नक्कीच तुमच्या जीवनात तुम्हाला सुख लाभेल आणि स्वामी तुमच्या पाठीशी राहतील. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच छान लागत असते, त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच चांगली राहतात. म्हणून दोन्ही गाड्यांच्या दोन्ही चाक जर चालतील तेव्हाच गाड्या पुढे चालत असतं. मग तेव्हाच तुम्ही समजून घ्यायचं आहे की एका नाण्याच्या 2 बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजू त्या नाण्याला हव्या असतात. त्याचप्रमाणे नाते हे दोन्हीकडून तुम्ही टिकवले पाहिजे आणि दोन्ही लोकांनी ते समजून घेतले पाहिजे, तरच नाते हे पूर्णपणे टिकत असतात आणि पुढे जात असते. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नाती जपायला शिका आणि माणसं जपायला शिका आणि माणुसकी अंगात बांधवा. सगळेच आपल्यासाठी टाळ्या नक्कीच वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. बरं, मग हे स्वीकारावे लागते, क्योंकि जब तक ये जिंदा तब तक ये निंदा. मग म्हणून निंदा तर लोक करणार राहणार आणि आपण काहीही केले तरी ते बोलणार आहेत. आपले चांगले झाले तरी बोलणार आणि वाईट झाले तरीही बोलणार. म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊन आपला काही फायदा होत नाही, उलट आपला तोटाच होतो. आणि आयुष्यात शेवटी आपण म्हणतो, मला मनासारखं जगायचं राहूनच गेलं आणि माझं पूर्ण आयुष्य लोकांच्या मनाप्रमाणे जगण्यात निघून गेलं. भावाचं, देवाचं आणि गावाचा जो खात असतो ना मित्रांनो, त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान कधीच नांदत नसते. बरं, म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधीही चांगलं, कारण समोरचा सुद्धा व्यक्ती ही कष्टाने कमवत असतो आणि कष्टाने खात असतो. मग तुम्ही त्याला लुबाडून जर खाल्लं तर नक्कीच एवढं लक्षात ठेवा की स्वामी तुम्हाला बघत आहेत आणि तुमच्या कर्माची तसेच फळं तुम्हाला स्वामी तुमच्याकडून वसूल करून घेतील आणि तसंच तुम्हाला पुढे भोग आणतील. एवढंच लक्षात घ्या. आणि म्हणून कुणाचं काही फुकटचं खाऊ नका. आपल्या स्वकष्टाने जे कमावलेलं असतं त्याच्यावर तुमचा हक्क आहे आणि ते तुम्ही बिनधास्तपणे खा आणि त्याप्रमाणे सुखी राहा. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा आणि चांगला उपयोग केला की नक्कीच तुम्हाला ही फळं चांगलीच मिळतील. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल, हेच सत्य आहे. आणि जो माणुसकी जपत असतो त्याला सर्वजण नमस्कार करत असतात आणि म्हणून त्याच्या अंत्यविधीला सुद्धा किती लोक असतात याच्यावर तो माणूस किती चांगला होता हे ठरत असतं. आणि जीवन जगताना तुम्ही किती माणसं कमावलीत हेही चांगला व्यक्ती दाखवून देत असतो. म्हणून तशीच माणसं जपायला तुम्ही नक्कीच शिकलं पाहिजे आणि चांगलं माणसं जपायला नक्कीच शिकली पाहिजे. एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं आणि फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची, काळाची गरज नसते आणि नक्कीच ती असते सुद्धा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तो वेळ काळ तुम्ही त्याची काळजी घ्यायची असते आणि त्याची काळजी घेतली नाही तर ते तुमच्याकडून नक्कीच दूर होत असतं. म्हणून ती काळजी जी असते ती घ्यायची असते, ती आपल्यावर असते. म्हणून यश मिळवण्यासाठी वेळ तर लागेलच, प्रयत्न करत राहा. वेळ तुम्हाला नक्कीच लागेल. जसे बांबूचे झाड असते ना, 4 वर्ष 5 वर्षापर्यंत थोडंसं वाढत नाही, पण 4-5 वर्ष झाले की एवढं वाढतं, एका वर्षात एवढं वाढतं की त्याला जराही स्पीड कमी होत नाही आणि ते झाड खूप मोठं होत असतं. आणि मग त्याचप्रमाणे तुम्हाला 2-3 वर्ष खूप मेहनत करायची आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ स्वामी देऊनच राहतील, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा की एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते आणि म्हणून तुम्ही जे रोप लावत आहात आणि तुम्ही जे आज कष्ट करत आहात ते आपण समजू की तुम्ही आता रोप लावत आहात
म्हणून त्याला फळं येण्यासाठी विशिष्ट कालावधी नक्कीच लागत असतो आणि तो कालावधी तुम्ही तोपर्यंत थांबले पाहिजे. म्हणून तुम्हाला लगेच कोणतीही गोष्ट भेटणार नाही. म्हणून कष्ट तर केलेच पाहिजे आणि कष्टाचा हा काळ आहे असे समजून आपल्याला सुख पुढे प्राप्त होईल असे समजून तुम्ही पुढे आयुष्यात चालत राहा. जोपर्यंत गरज आहे ना तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा नक्कीच केला जातो. एकदा का गरज संपली ना तुमची ती निंदेची किरापत घरोघर नक्कीच वाटली जाते. म्हणून एक लक्षात ठेवा की जो व्यक्ती गरजेपुरता तुमच्या कामात येत असेल ना, तर तुमच्या कामाला बोलवत असेल ना आणि तुम्हाला बोलत असेल ना, तर नक्कीच त्या व्यक्तीपासून दूर राहिले पाहिजे. आणि गरजेपुरता अशा व्यक्तींसोबत तुम्ही नक्कीच सोबत नाही राहिले पाहिजे आणि लांबच तुम्ही नक्कीच त्याच्यापासून राहिले पाहिजे. एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमची निंदा ते नंतर करणारच आणि अशी निंदा करणाऱ्या व्यक्तींपासून तुम्ही लांब राहिलेलंच बरं आणि तरच तुम्ही सुखी आयुष्य आनंदात जगू शकता. एवढं लक्षात घ्या. जोपर्यंत तुमची गरज असेल तोपर्यंत तुम्हाला ते वापर करून घेतील आणि नंतर तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. म्हणून तुमच्या मनाला किती वाईट वाटेल याचा अंदाज तुम्ही घेतला आहे का? आणि नक्कीच तुम्ही याचा अंदाज घेतला पाहिजे. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला ना तर नाती टिकवण्यासाठी फायदा होतो. म्हणून कुणासोबत वाद करू नका आणि जीवनाचा स्वाद घ्या आणि सुखी आयुष्य जगा आणि जीवनात आनंदी राहा. कुणासोबत वादावादी केल्याशिवाय आपल्याला कधीच सुख मिळणार नाही. म्हणून एक लक्षात घ्या, कुणासोबत वादावाद करू नका. मी तुझ्या आयुष्यातील तेच सुख दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे असे स्वामी म्हणतात. आणि एवढं लक्षात घे बाळा की असं स्वामी आपल्याला सांगत आहेत की पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहे ना त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. आणि म्हणून तुझे कर्म सुंदर कर आणि स्वच्छ ठेव. बाकी बघायला मी आहेच. निश्चिंत राहा. कुणाचं मी वाईट होऊ देणार नाही आणि कुणाला तुझं वाईट करूही देणार नाही. एवढं लक्षात घे. मी तुझ्या सोबत आहे आणि सोबत राहीन. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नसते. एवढंच लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सत्कर्मी माणूस बना आणि सत्कर्म करा. नक्कीच देव तुमच्या पाठीशी उभा राहील आणि देव सर्व काही बघत असतो आणि ऐकत असतो. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जो समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्ष देत नाही. आणि एवढं लक्षात घ्या. म्हणून त्याला बोलू द्या आणि त्याला जेव्हा समजेल की आपलं चुकलेलं होतं तेव्हा तो स्वतःहून तुमच्याकडे माफी मागायला येईल. आणि मग अशा माणसांना तुम्ही नक्कीच जपून ठेवलं पाहिजे. देवा सर्व दे माझे मीपणा, तुझ्या दर्शने उजळो जीवन, नित्य करावे तुझेच पूजन. तुझ्या धुळीचे भाळी भूषण, सदैव राहो ओठांवरती, तुझे जे रे गुणगाथा. हे स्वामी राया तुम्ही नक्कीच आमच्या पाठीशी राहा. असेच आम्ही तुमच्या चरणी मस्तक ठेवून तुम्हाला मागतोय आणि तेच तुम्ही आम्हाला द्या. आणि एवढेच तुम्ही आम्हाला दान द्या. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. कारण तुम्ही ज्या दिवशी स्वतःशी स्पर्धा करता ना त्या दिवशी तुम्हाला तुमच्या सर्व कमी क्रिया आठवतात आणि त्या समजतात. मग तुम्ही त्यांच्यावर जसं काम कराल ना तसं तुम्हाला पुढे यश मिळत जात असतं. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे आणि तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला अजिबात गरज नसते. फक्त नीतिमत्ता साफ असावी लागते. परमेश्वर काठाही टोचू देणार नाही आणि तुम्हाला काही टोचू देणार नाही. म्हणून स्वामी आपल्याला सांगत असतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करीत आहे तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि त्याच्या मनाचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतोय. एवढं लक्षात घ्या आणि ते मी तुमच्याकडून व्याजासह परत करीन. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही घेतले पाहिजे ते कर्म करताना स्वामींना नक्कीच घाबरा. एवढं लक्षात घ्या आणि स्वामींचा चेहरा आपल्या चेहऱ्यापुढे आणा आणि बघा. तुम्ही नक्कीच सत्कर्मी माणूस होऊन जाल आणि तुमच्यामधील सगळे द्वेष, अहंकार आणि राग निघून जाईल. स्वामी आपल्याला सांगतात की परिस्थिती कोणतीही असो, कशीही असो, फक्त हार मानू नका. आणि जोपर्यंत जीवन आहे ना तोपर्यंत जगण्याची आशा कधीच तुम्ही मित्रांनो सोडू नका. भिवू नको. मी तुझ्या पाठीशी नक्कीच उभा आहे. एवढं अभयवचन मी तुम्हाला देत आहे. मग तुम्हाला घाबरण्याची अजिबात कसलीच गरज नाहीये. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आली ना तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. आणि ते विचार सामर्थ्य आहे. म्हणून तुमचे विचार अनमोल ठेवा आणि तुमचे विचार चांगले ठेवा. नक्कीच मी तुमच्या पाठीशी सोबत तुमच्या आयुष्यभर राहील. म्हणून ज्याचे विचार चांगले त्याच्या मागे त्याने भक्ती देवाची केली नाही तरी चालते, पण त्याच्या मागे देव 24 तास उभा राहतो आणि देव त्याच्या अवतीभोवती फिरत असतो. कारण त्याचे विचार खूप अनमोल असतात.
आणि दुसऱ्यांविषयी चांगले विचार असतात. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला नक्कीच तुम्ही शिकले पाहिजे, कारण घेतलेला तुम्ही जो श्वास असतो ना, तो सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही. म्हणून अशा गोष्टी सोडून द्यायला शिका आणि जास्त मनात ठेवू नका आणि पुढचं आयुष्य जगत राहा. असे आपण एक श्वास सोडतो आणि दुसरा लगेच घेतो, नवीन श्वास, तसं आपण आयुष्य जगलं पाहिजे. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने लागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने नक्कीच अपमानाला जिंकता येते, मग धीराने अपयशाला जिंकता येते आणि माणुसकीने माणसाला जिंकता येते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची भावना आणि तुमच्या मनातील भावना अगदी निर्मळ ठेवा आणि प्रेम तुमच्या मनात इतकं ठेवा की तुमच्या दुश्मनाला सुद्धा तुम्ही प्रेमाने हाक मारली पाहिजे. आणि आत्मविश्वास एवढा ठेवा की तुमच्या पुढे कितीही संकटे आली तरी तुम्ही असं म्हणा की माझ्या पाठीमागे स्वामींचा हात आहे आणि मी अजिबात घाबरणार नाही. आणि धीर तुम्ही ठेवला पाहिजे, पेशन्स तुम्ही ठेवले पाहिजे. जेवढा जास्त धीर तुम्ही ठेवाल तेवढे जास्त यश तुम्हाला आयुष्यात मिळत जाईल. आणि माणुसकी तुम्ही मनामध्ये पूर्णपणे ठासून भरली पाहिजे. आणि माणुसकी जेवढी जपाल ना तेवढे स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील. हे तुम्ही कोऱ्या कागदावर जरी लिहून घेतलं ना तरी चालेल, पण तुम्ही माणुसकी जपायला शिका. आणि माणुसकी जो व्यक्ती जपतो ना, देव कधीच त्याची साथ सोडत नाही. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन, पुढे चाल, मागे मी राहीन. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, बाळांनो तुम्ही कशाचंही टेन्शन घेऊ नका किंवा तुमच्या पीडा ज्या असतील ना त्या मी दूर करायला तयार आहे. फक्त तुम्ही माझ्यावर पूर्णपणे निसंकोच विश्वास ठेवा आणि नक्कीच तुम्हाला मी पूर्णपणे मदत करणार आहे. त्यासाठीच मी तुम्हाला मदत करण्यासाठी आलो आहे, एवढं निश्चित. म्हणून मी दर्शन देईल आणि एवढेच नाही तर तुमच्यासाठी अशक्यलाही शक्य करीन. फक्त तू तुझी नीतिमत्ता आणि तुझे कर्म चांगले ठेव, नक्कीच तुझ्या पाठीशी राहीन, एवढं मी अभय वचन तुला देत आहे. आणि असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत, गोष्ट जर चुकीची असेल ना तर त्याचा नक्कीच तुम्ही विरोध केला पाहिजे. आणि गोष्ट जर चांगली असेल ना नक्कीच त्या गोष्टीला तुम्ही स्वीकारलं सुद्धा पाहिजे. कुणाला छळू नका, खोटे तुम्ही बोलू नका, दुसऱ्यांचे धन कधीच अजिबात लुबाडू नका आणि कोणावर कधीच जळू नका आणि कोणाचा संसार उद्ध्वस्त करू नका. एवढं लक्षात ठेवा, नाहीतर तुम्हालाही पुढे ते भोगावेच लागेल. आणि तुम्ही जर छळ करत असाल तर तुमचाही छळ होईल. खोटे बोलत असाल तर तुम्हालाही खोटीच माणसं भेटतील. आणि दुसऱ्याचं धन जर लुबाडत ना तर मग तुमचंही धन एक दिवशी तुमच्या तोंडासमोरून जाईल. आणि मग तुम्ही जर जळत असाल ना तर कोणावर जर तुम्हाला सर्व जळकीच माणसं तुमच्या आयुष्यात भेटतील. आणि कोणाचा संसार जर उद्ध्वस्त केला ना तर तुमचाही संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपले कर्म चांगले ठेवा आणि सत्कर्म करत राहा. नक्कीच स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की मी तुमच्या पाठीशी उभा आहे. आणि बाळांनो फक्त तुम्ही निर्मळ मनाने माझी भक्ती करा आणि माणुसकी जपा. मोठं व्हायला ओळख नाही तर माणसांची मनं आपल्याला जिंकावी लागतात. आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी असते. आणि ती माणुसकी जर आपण जपली तर स्वामी आपल्याला जपतात आणि लहान बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळतात, त्यांच्या कुशीत घेतात आणि करवाळतात. आणि आपल्याला म्हणतात, बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या संकट काळात तुझ्या पाठीशी हात असेलच. आणि कोणाच्याही वाईट परिस्थितीत तुम्ही अजिबात असलं नाही पाहिजे, कारण एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेनं कधीच पाहिलं नाही पाहिजे. आणि दिवस चांगले असो का वाईट, प्रत्येकाचे ते बदलत असतात आणि ते दिवस एक ना एक दिवस सर्वांचे बदलतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कुणावर उपकार केल्यासारखं बोलू नका आणि कधीही कुणाच्या परिस्थितीवर अजिबात हसू नका, कारण ती परिस्थिती तुम्हाला कधी येऊन जाईल हे तुम्हालाही समजणार नाही. म्हणून प्रत्येकाला मदत करायला शिका आणि सर्वांसोबत एक नीतिमत्ताने आणि एक विचाराने जगायला शिका. एवढंच तुम्ही मनापासून तुम्ही केलं पाहिजे. मग लक्षात घ्या, देव कुणाचे वाईट करत नाही, पण देवात एक मात्र खोडं नक्कीच आहे. जो तुमचं वाईट करेल ना देव त्याचंही नक्कीच वाईट करेल आणि करूनच राहील, हे लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाचं तुम्ही चांगला विचार करायला हवा आणि चांगला विचार केल्याने काहीही बिघडत नाही. तुम्ही जर दुसऱ्यांचा चांगला विचार केला तर तुमचाही देव नक्कीच चांगला विचार करेल आणि तुमच्याही नक्कीच पाठीशी देव पूर्णपणे उभा राहील आणि समर्थ तुम्हाला प्रत्येक काळात तुम्हाला मदत करतील. एवढं मात्र निश्चित, पण हे समजायलाही तुमची मनस्थिती तशी असावी लागते. म्हणून जीवनात आत्मविश्वास काय करू शकतो ना हे समजून घ्यायचे असेल तर मी कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करू शकतो हे मनाला सांगा. तुम्हाला अपयश येणार नाही आणि आत्मविश्वासाची ती ताकद आहे आणि ती तुम्हाला नक्की समजून जाईल. म्हणून आयुष्यात जे हवे आहे ना ते मिळाले नाही तर सर्व नशिबावर सोडू नका, कारण जिथे प्रयत्न करण्याची जिद्द असते ते नशीबही आपल्याला साथ देत असते आणि नशीबही आपल्या पाठीशी पूर्णपणे उभत असते. म्हणून संकटाला पाठ दाखवणे हा यशस्वी माणसाचा गुण नाही. त्यामुळे संकटावर मात करण्यासाठी लढा देण्याचा मार्ग तुम्ही निवडला पाहिजे
आणि विचारांमध्ये खूप ताकद असते. त्यामुळे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करा, कारण विचार आचरणात आणल्याशिवाय कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात करून दाखवणे शक्य कधीच होणार नाही. आणि एखाद्या कामाचे निरीक्षण करणे हे आवश्यक असते, कारण निरीक्षणातून आपणास अचूक पद्धतीने काम करण्याचा अनुभव मिळू शकतो आणि तो अनुभवाने आपण भरपूर जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो. म्हणून स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.